संभाजी महाराजांना मुघलांनी नाही तर आपल्या माणसांनीच पकडलं होतं। 1689 ची एक काळी रात्र, दाट जंगलात लपलेला एक राजा आणि चारही बाजूंनी पसरलेली शांतता। पण त्या शांततेमागे दडलेला होता एक विश्वासघात, ज्यानं इतिहासाचा प्रवाह बदलून टाकला। छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र, मुघलांसाठी सर्वात मोठं आव्हान औरंगजेब। अनेक वर्ष त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी तो अपयशी ठरत होता। मग एक दिवस सगळं बदललं। संगमेश्वरच्या जंगलात संभाजी महाराज आपल्या काही विश्वासू माणसासोबत थांबले होते। त्यांना खात्री होती की ते सुरक्षित आहेत, कारण त्यांच्या भोवती होते आपलेच लोक। पण इथेच झाला इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात। गणोजी शिर्के, जो कधी मराठा साम्राज्याचा भाग होता, त्यानंच सूड आणि लालसेपोटी मुघलांना गुप्त माहिती दिली। एका रात्री अचानक मुघल सैन्यानं हल्ला केला। संभाजी महाराज शेवटपर्यंत लढले, पण विश्वासघातासमोर ते एकटे पडले। त्यांना पकडण्यात आलं, औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं आणि पुढे जे घडलं ते इतिहासातील सर्वात क्रूर अध्याय ठरलं। पण खरी गोष्ट ही आहे, संभाजी महाराज हरले नव्हते, त्यांना हरवलं गेलं होतं आपल्या लोकांच्या विश्वासघातामुळे। अशा खऱ्या इतिहासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक गोष्ट खरी सांगितली जाते।